चौथे निदर्शक सुलतान मुबारक सारख्या अगदी कुचकामी सुलतानाला सुद्धा उत्साह देऊन खुसरूखानाने दक्षिणेत झालेल्या विजित हिंदूंच्या उठावण्यावेळीच दडपून टाकण्यासाठी म्हणून दक्षिणेत मोठी स्वारी करण्यास उद्युक्तविले आणि आपण स्वतः ससैन्य त्याच्या हाताखाली स्वारीवर गेला. या स्वारीत हिंदूंची अपार हानी झाली. त्यांच्या अपार लुटीची सुलतानी कोशात भर पडली. बहुधा याच स्वारीत देवगिरीच्या शंकरदेवाच्या मृत्यूनंतर त्यांचाच नातलग राजा हरपाळ देव याने देवगिरीचे राज्य बंड करून पुन्हा प्रस्थापित केले होते. त्यासाठी त्याचा पराभव करून जिवंतपणी त्याचे कातडे सोलून त्याला सुलतानाकडून ठार मारण्याची अत्यंत क्रूर शिक्षा दिली आणि स्वधर्मरक्षणासाठी त्या राजकुलोत्पन्न हिंदूवीराने ती भोगली. नंतर मुबारक ससैन्य दिल्लीस परत गेला. खुसरूखानाने मुसलमानी सुलतानासाठी आणि मुस्लिम राज्यासाठी केलेल्या ह्या प्रत्यक्ष पराक्रमामुळे आणि हिंदूंच्या विध्वंसामुळे त्यांच्या विरुद्ध असलेल्या मुसलमानी सरदारांना सुद्धा खुसरूखानाच्या कट्टर मुस्लिमपणाविषयी चकार शब्द काढण्याचे धाडस करवले नाही. अधिकात अधिक ते इतकेच कुजबजत की हा खुसरूखान सुलतान मुबारकला खुडून देऊन स्वतःच सुलतान होण्याचे भय आहे, पण तो मुस्लिम सुलतानच असणार याविषयी मात्र त्याच्या शत्रूलाही लवलेश शंका त्या वेळेस आलेली असल्याचे संभवनीय वाटत नाही. पण जर त्यावेळीही खुसरूखानाच्या आणि देवल देवीच्या मनात पुढील अचाट आणि अद्भुत अशा हिंदू क्रांतीचे बेत उद्भवलेले असतील तर तो गुप्त कट इतक्या अपूर्व दक्षतेने गुप्त ठेवला गेला असला पाहिजे. पुढे लवकरच मुबारकने खुसरूखानाला दक्षिणेवर आणखी एक प्रचंड स्वारी करावयास धाडले. पण मुबारक त्याच्या बरोबर गेला सुद्धा नाही. इतका अपार विश्वास खुसरूखानावर त्याचा बसला होता. या स्वारीत खुसरूखानाने मलबारच्या हिंदू राजालाही जिंकून अपार लूट मिळविली आणि ती सुलतान मुबारकच्या नावाने. परंतु याच स्वारीत दक्षिणेत आम्ही वर लिहिल्याप्रमाणे मुस्लिम साम्राज्य विरुद्ध उठावण्याचे उघड गुप्त कट हिंदूंच्या अनेक बाजूंनी शिजू लागले होते. वरंगळचे राजकुल, गुजरातेतील पराजित हिंदू राजकुले, चित्तोड परत जिंकून घेणारा वीर राणा हमीर इत्यादी हिंदू राज्य प्रमुख, मोठमोठ्या शंकराचार्यासारख्या हिंदूंच्या मठ संस्थानातून वावरणारे प्रचारक, धर्मप्रमुख यांच्यात आणि सामान्य हिंदू समाजातही एक मुस्लिम विरोधी लाट आणि काहीतरी खळबळ उडवणारी अस्वस्थता स्पष्टपणे उसळू लागली होती. या राष्ट्रीय अस्वस्थतेशी खुसरूखानाचा काहीतरी अत्यंत भुयारी संबंध असावा अशा दिल्लीच्या सुलतानापर्यंत खुसरूखानाच्या शत्रूंनी निनावी कागाळ्याही पोचवलेल्या होत्या. यावेळच्या मलबार विजेत्या खुसरूखानाच्या आणि एकंदर मुसलमानी साम्राज्याच्या हालचालीविषयी इतकी अपुरी आणि उलटसुलट माहिती तत्कालीन तुटपुंज्या मुस्लिम ग्रंथकारांनी दिलेली आहे की त्यातील संगती पुढे घडलेल्या कृत्यावरूनच काय ती लागेल तितकी लावावी लागते. एकदा तर दिल्लीत सुलतानाच्या भर राजसभेत अशी भूमिका उठली की खुसरूखान हा त्याला मिळालेल्या दक्षिणेतील अपार संपत्ती घेऊन दिल्लीस त्याच्या शत्रूच्या गोटात परत येण्याच्या ठिकाणी मलबारातूनच परस्परी कोणत्या तरी परद्वीपात सिंधुमार्गे निसटून जाण्याच्या बेतात आहे. एका मुस्लिम ग्रंथकाराने तर लिहिले आहे की खुसरूखानाला बेड्या ठोकून दिल्लीला आणले. ह्या सर्व शत्रूंच्या जाळ्यांना एका मुसंडीसरशी तोडून टाकण्याची धमक अंगी असणाऱ्या खुसरूखानाने अकस्मात दिल्ली ससैन्य दक्षिण विजेत्याच्या ऐश्वर्याने परत जाण्याचे उद्घोषिले. कारण दिल्लीचे खडानखडा वृत्त तेथेच टपून बसलेली त्याची गुप्त सहकारिणी, पूर्वीची हिंदू राजकन्यका आणि आता मुस्लिम साम्राज्ञी म्हणवणारी देवलदेवी त्याला कळवीत असलीच पाहिजे. या त्यावेळच्या मुस्लिम ग्रंथांची इंग्लिश भाषांतरे जी थोडी बहुत झालेली आहेत त्यावरून पार्शियन वा अरेबियन न जाणणाऱ्यांनाही काही माहिती मिळू शकते. बहुतेक मुस्लिम लेखक खुसरूखानाचा उल्लेख अत्यंत तिरस्काराने आणि अगदी 4-5 ओळीत करून मोकळे होतात.
कारण उघडच आहे, खुसरूखानाने पुढे जे मुसलमानांनी सत्तेचे नाकच कापले होते ते शल्य मुसलमान इतिहासकारांना अर्थातच असह्य होते. तथापि एक दोन त्या वेळच्या मुस्लिम इतिहासकारांनाही खुसरूखानाविषयीचे सत्य ते वृत्त अगदीच विपर्यस्त करणे वा दडपून ठेवणे इत्यादी इष्ट वाटले. त्याच्या विशेषतः अलीकडेच उपलब्ध झालेल्या हस्तलिखितांचा बराच उपयोग होतो. अगदी अर्वाचीन हिंदू इतिहासकारांनी वरील मुसलमानी जुन्या ग्रंथांना स्वतः वाचून दिलेले वृत्तही तसेच टाकाऊ आहे. मुसलमानी लेखकांनी खुसरूला दिलेल्या हलकट, पाजी इत्यादी शिव्यांचाच काय तो या हिंदू लेखकांनी पुनरुच्चार केलेला आहे. पण या गोष्टीला दोन अपवाद सुदैवाने सापडतात. एक इतिहास महर्षी रियासतकार सरदेसाई आणि दुसरे श्रीयुत मुनश्री. या दोघांनी मात्र खुसरूखानाच्या आणि देवलदेवीच्याही विषयी तुलनात्मक वृत्त देऊन त्यांनी शेवटी केलेल्या हिंदू साम्राज्य स्थापनेच्या महान क्रांतीची पुसट नि ओझरती वाखाणणी करण्याचा काही प्रयत्न केला आहे. पण तो प्रयत्न स्वतःच्या निर्णयाला स्वतःच भिणारा, त्या क्रांतीचे खरे स्वरूप असे ठामपणे मुळीच न समजणारा किंवा सांगू धजणारा असा अर्धवटच आहे. त्यावेळचे हिंदूंची बाजू सांगणारा असा लेखक तर कोणीही मिळणे शक्य नाही. कारण त्या काळी कोण्या हिंदूंचे स्वतंत्र मते मांडण्याची छातीच होणे शक्य नव्हते. अशा स्थितीत वर उल्लेखलेल्या मुसलमानी मूळ ग्रंथातून त्यांची वृत्ते अंशतः परस्पर विरोधी असताही जे काही सामंजस्य काढता येते त्यावरून आणि खुसरूखानादी प्रमुख व्यक्तीच्या त्या काळी प्रत्यक्ष घडलेल्या निर्विवाद कृत्यांवरून जे निष्कर्ष पटतात तेवढे देणे इतकेच ह्या इतिहास समीक्षणासारख्या प्रबंधात गोवणे शक्य आहे. वर सांगितल्याप्रमाणे खुसरूखान ही आपल्या विजयी सेनेसह दक्षिणेतील अपार संपत्ती घेऊन दिल्लीस गेला. परंतु तो कशाला गेला? दिल्लीलाच नव्हे तर दक्षिणेत सुद्धा अशी एक राजकीय भूमिका हिंदू राज्यकारणी मंडळात अंतस्थपणे प्रस्तुत झालेली होती की दक्षिणेत मुसलमानांविरुद्ध उठावणे करू पाहणाऱ्या हिंदू प्रमुखांचे आणि खुसरूखानाचे काही गुप्त राज्यक्रांतीविषयक संगनमत चाललेले आहे. गुजराथेत खुसरूखानाचा भाऊच वस्तुतः राजकर्ता होता. साऱ्या राजपुतांना मुसलमानांचे भरतखंडावर त्या कालापुरते तरी अगदी प्रथमच स्थापन झालेले एकछत्री साम्राज्य उलथून टाकून तेथे एकछत्री हिंदू साम्राज्य स्थापण्यास राणा हमीरने प्रोत्साहित केलेले होते. आणि महदाश्चर्य हे की सम्राज्ञी देवलदेवीच्या अधिकाराखाली सर्वात प्रमुख असलेला सुलतान सम्राट मुबारिकचा सेनापती नि कारभारी खुसरूखान ह्यालाच त्या राजपूत प्रमुखांनी त्या हिंदू साम्राज्याविषयक अत्यंत धाडसी कटाच्या प्रकरणी आपल्या विश्वासात घेतलेले होते. असला विरोधमय योगायोग इतिहासाला सुद्धा क्षणभर तरी चकित केल्यावाचून राहत नाही. विश्वसनीय तर तसे काही अद्भुत घडे तो वाटत नाही. पण तसे काही घडू लागले खरे. त्यावेळेस सम्राज्ञी देवलदेवीच्या आणि खुसरूखानाच्या डोक्यात खरोखरच हिंदू साम्राज्याची अशी काहीतरी अचाट आणि जवळजवळ मोलताच असंभवनीय पण कोणा नृसिंह कारस्थानाला नि पराक्रमालाच काय ती शक्य वाटणारी कल्पना नि योजना घोळू लागली खरी. पण बाह्यतः त्याच्या शत्रूला वा मित्राला कोणालाही तिची उघड वाच्यता करण्याची सुद्धा सोय नव्हती. कारण साऱ्या दक्षिणेतील हिंदू राज्ये ज्याने बुडवून मुसलमानांची मांडलिक बनवली, ज्याने अलीकडेच मलबारचे संपन्न हिंदू राज्य उद्ध्वस्त करून तेथे मुस्लिम सुलतानाचा हिरवा चांद फडकविला आणि जो त्याच सुलतान मुबारिकच्या मुस्लिम सिंहासनापुढे ते सारे यश उपायन नजराणा म्हणून अर्पण्यासाठीच दिल्लीस आला होता, तो साऱ्या भरतखंडामध्ये इतिहासकालात अगदी प्रथमच परधर्मीय नि परकीय साम्राज्याचे साम्राज्य एकछत्र तोलून धरणारा जन्माने हिंदू असूनही मुसलमान झालेला बाटगा मुस्लिम सुलतान मुबारिकचा सरसेनापती एकदम अशी कोणती यक्षिणीची कांडी फिरवून
फिरवू त्या मुस्लिम साम्राज्याचे हिंदू साम्राज्य करून टाकू शकणार होता. तशी उघड शंका घेण्याचे धाडस सुद्धा कोणा कट्टर मुसलमानासही करवले नाही.